ज्योतिर्मय मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन. पूर्णयोगाचे अंतरंग. नमस्कार. आज आपण एका खूप वेगळ्या आणि खोलवर विचार करायला लावणाऱ्या मुद्द्यावर बोलणार आहोत. हा विचार श्रीमाताजींच्या लेखनातून घेतला आहे. शीर्षक आहे मानव वंश, कालचे मनुष्यत्व की उद्याची अतिमानवता. मानवाच्या भविष्याबद्दलचा हा एक अत्यंत मूलभूत प्रश्न आहे. तर आज आपण काय करणार आहोत तर ह्या विचाराचा, जो खूप छोटा वाटतो पण खूप गहन आहे, त्याचा मूळ गाभा समजून घ्यायचा प्रयत्न करूया. प्रश्न सरळ आहे, आपण मानव म्हणून जसे आहोत तसेच राहावं की काहीतरी नवीन, अतिमानवता म्हटलं इथे, त्या दिशेने जावं? हो, चला बघूया यात काय काय पर्याय आहेत. पहिला पर्याय काय म्हणतो? पहिला पर्याय आहे निसर्गाची, आपली जी प्रकृती आहे तिची सध्याची मागणी मान्य करणं. लेखनात जसं म्हटलंय, आज आहे तो मानववंश तसाच कायम ठेवण्याची प्रकृतीची जी मागणी आहे ती पूर्ण करणं. अच्छा, एक प्रकारे नैसर्गिक हेतू पूर्ण करणं. हो, अगदी तसंच. जी सध्याची मानवी चेतना, क्षमतांची पातळी आहे, जी निसर्गाने घडवली आहे, त्या चौकटीतच राहणं. पण प्रकृतीची मागणी फक्त टिकून राहणं एवढंच आहे का, की अजून काही? नाही, फक्त टिकून राहणं नाही, तर ती जी चौकट आहे, सध्याच्या क्षमता आणि मर्यादा, त्यातच कार्य करणं, त्याच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न न करणं. मग ह्याच्या अगदी उलट दुसरा पर्याय आहे, तो तर खूपच क्रांतिकारी वाटतो. हो, तो खूप वेगळा आहे. काय आहे तो? तर सध्याचा जो आपला देह आहे, आपलं जे अस्तित्व आहे, त्यालाच एका नवीन वंशाच्या निर्मितीचं साधन बनवायचं. बरोबर. लेखनातले शब्द महत्वाचे आहेत. ह्याच देहाला एका नूतन वंशाच्या निर्मितीसाठीचे एक पुढचं पाऊल म्हणून तयार करावयाचे. आणि इथे हे शब्द नूतन वंश, अतिमानवता ह्यावर सगळा भर आहे. अगदी. अतिमानवता म्हणजे काय? तर केवळ पुढची पिढी नव्हे, हा जैविक बदल नाहीये फक्त, तर चेतनेच्या पातळीवरचा बदल. एक नवी, जास्त व्यापक, जास्त सक्षम अशी अवस्था. फक्त सुधारणा नाही, इम्प्रूव्हमेंट नाही. नाही, सुधारणा आहेत त्यात थोडा बदल, पण इथे जे अपेक्षित आहे ते स्थित्यंतर, ट्रान्सफॉर्मेशन, मूलभूत रचनेतच बदल. अच्छा, पूर्णपणे नवी रचना. हो. आणि मग एक खूप महत्वाचा मुद्दा येतो की ह्या दोन्ही बाबी एकत्रितपणे असू शकत नाहीत. हे कसं काय? जुन्याला धरून नवीन नाही साधता येणार. लेखनाचा रोख तरी तसाच दिसतोय. ही निवड अगदी स्पष्ट करावी लागेल, तडजोड नाही. पण हे थोडं टोकाचं नाही वाटत? कदाचित, पण विचार असा आहे की जर अस्तित्वाचा स्तरच बदलायचा असेल तर जुन्या चौकटीत अडकून ते शक्य नाही. एक तर इकडे किंवा तिकडे. एक स्पष्ट निवड, कॉम्प्रोमाइज नाही. हो. आणि सगळ्यात महत्वाचं ही निवड आयुष्यात एकदाच नाही करायची. लेखनात म्हटलंय, प्रत्येक क्षणाला तुम्हाला हा निर्णय घ्यावा लागतो. प्रत्येक क्षणाला. बरोबर. ह्या प्रत्येक क्षणाला, ह्या शब्दांमुळे या निवडीला एक वेगळंच गांभीर्य येतं, नाही का? हो ना. ही काहीतरी दूर भविष्यातली गोष्ट नाहीये. ही आत्ता, ह्या क्षणी करण्याची निवड आहे. अगदी. आणि ही निवड आपल्याला विचार करायला लावते, आपल्या अस्तित्वाचा हेतू काय? आपण बदलू शकतो का? एका बाजूला आहे सुरक्षितता, जी ओळख आहे, जी मर्यादा आहे, त्यात राहण्याची. हो, प्रकृतीने आखून दिलेल्या मार्गावर चालण्याची सवय. आणि दुसऱ्या बाजूला आहे अज्ञात भविष्याची ओढ, अधिक विकसित होण्याची आकांक्षा, त्यासाठी लागणारा प्रयत्न. निसर्गाच्या नियमांशी एकनिष्ठ राहायचं की त्याच्या पलीकडे जायचा ध्यास घ्यायचा, हाच खरा संघर्ष आहे. बरोबर. हाच या विचाराचं केंद्रबिंदू आहे असं मला वाटतं. तर आपण आज काय पाहिलं? थोडक्यात सांगायचं तर श्रीमाताजींच्या मते मानवजातीसमोर एक स्पष्ट निवड आहे तसं राहणं, कालचा मनुष्यत्व जपणं, की एका नव्या, अधिक प्रगत अवस्थेकडे, उद्याच्या अतिमानवतेकडे जाण्याचा प्रयत्न करणं. आणि ही निवड सततची आहे, प्रत्येक क्षणाची. अगदी. जाता जाता एक विचार येतोय मनात. बोला ना. आपल्या रोजच्या जगण्यात प्रत्येक क्षणी असे कोणते दबाव किंवा कोणत्या गोष्टी असतात
ज्यामुळे आपण नकळतपणे कालच्या मनुष्यत्वाकडे म्हणजे आहे त्या स्थितीत राहण्याकडे झुकतो? चांगला प्रश्न आहे. सवयी, सुरक्षिततेची भावना, बदलाची भीती, अनेक गोष्टी असतील. आणि या उलट उद्याच्या अतिमानवतेसाठी प्रयत्न करायला काय प्रेरणा देऊ शकतं? कोणती आकांक्षा आपल्याला तिकडे खेचू शकते? यावर प्रत्येकाने विचार करायला हवा. धन्यवाद. उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर.